नमस्कार. तो ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. इथे राकेशला टेन्शन आलेलं असतं, हातातनं सगळं काही निसटत चाललेलं असतं. त्यातच तिथे वल्लवी येते आणि वल्लवी मग जाब विचारू लागते की तुम्ही 50% हिस्सा मागताय, कोणत्या गोष्टीच्या बळावर मागताय? इथे आम्ही किती वर्षापासून मेहनत करतोय, एका वेडे म्हणून करतोय आणि आले मोठे कानामागून 50% हिस्सा मागणारे. त्यावेळेला तो म्हणतो, मामा मामी अवकातीत राहायचं. तुमची जी काही कारनामे आहे ना ते मलाही माहिती आहे आणि तुमची जर कोणासमोर बदनामी होऊ द्यायची नसेल तर माझ्या मार्गात यायचं नाही, आडवं व्हायचं नाही. नाहीतर मलाही जमेल तुमचा काटा काढायला, कारण माझ्याकडे खूप सारे पुरावे तुमच्या विरोधामध्ये. माझ्यापेक्षा तर पाताळयंत्री षडयंत्री बाई तर तुम्ही आहात. अगदी ईश्वरीचा जीव घ्यायला निघाले होतात, हा पुरावासुद्धा माझ्याकडे आहे. दाखवू का घरच्यांना मी जाऊन? इथे वल्लवी त्याला धमकी देऊ लागते. तू तर फारच नीच निघालस रे. तर तो म्हणतो, आहेच मी नीच, फक्त तुमच्यापेक्षा थोडा कमी. आणि राहिलं काय आपल्या दोघांमध्ये? तुम्ही तुमचा हिस्सा मागण्याचा जो काही प्रकार आहे तो चालू ठेवा आणि मी माझ्या पद्धतीने माझ्या बायकोच्या मार्फत माझा हिस्सा मिळवतो. कसं? तर इथे वल्लवीला संताप होतो आणि वल्लवी रूमच्या बाहेर निघून जाते. आता राकेशच्या हातात मामीविरुद्ध पुरावे, त्याच्यामुळे मामीला तोंड उघडता येईना. मामी गपचूप बसलेली असते. आता पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की सगळ्यांना जेवणाच्या टेबलवरती बोलवण्यात येतं आणि सगळेजण जमा झाले की आपण लगेचच जेवायला सुरुवात करूया. मामा तर म्हणू लागतात, इतका सुंदर बेत आहे ना, इतका भारी, आता मी हाणतो ना, कुठलेच पथ्य मी पाळणार नाही. तर मामी म्हणू लागते की आजपर्यंत कुठले पथ्य तुम्ही पाळले तर आता पाळणार? तितक्यात आकाश सासूरवाडीवरनं येतो. तर त्याला वल्लवी टॉन्ट मारते, मला वाटलं तू सासूरवाडीला जेवण करून येशील, आमच्याबरोबर जेवणार नाही. तर तो म्हणतो, काहीही काय मग. आणि मग सगळेजण जेवायला येतात. त्याच वेळेला राकेश अर्णव एकाच खुर्चीवर बसण्यासाठी खुर्चीला हात लावतात. इथे लगेचच अंजली नवऱ्याचा हक्क मागू लागते, माझ्या नवऱ्याला कुटुंब प्रमुख म्हणून ह्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळू दे. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण थक्क होतात, हा काय प्रकार. पण अर्णव आता ताईसमोर काहीच बोलत नाही आणि तो म्हणतो, ठीक आहे, त्यांना हवं आहे हा मान तर देऊया आपण. मग वल्लवी विरोध करण्याचा प्रयत्न करते तर मामा हात धरून तिला खाली बसवतात की शांत राहा. आणि राकेश मोठ्या मानाने म्हणू लागतो की मला नको हा मान तर अर्णवचा आहे. पण आता इथे अंजली हट्टाला पेटलेली पाहून अर्णव आता माघार घेतो आणि जिजूंना बसवतो कुटुंब प्रमुखाच्या खुर्चीवरती. आता आपल्या नवऱ्याचा हा झालेला अपमान ईश्वरीला सहन होईना. तिने लगेचच युक्ती लावली. ते अर्णव सरांना म्हणते की 1 मिनटं बसू नका खुर्चीत, मी आलीच. ती घरात जाते, पाट घेऊन येते, चौरंग घेऊन येते आणि आपल्या घराण्याची परंपरा आहे, सणावाराला आपण खाली बैठक मारून भारतीय पद्धतीने जेवण करायचं. राज शिर्केंची तर ही जुनी परंपरा, हो की नाही आजी, असं म्हणते. तरी ते आजी म्हणू लागते, हो तशी तर जुनी परंपरा, पण ह्या मुलांचे आजचे विचार, यांची विचारसरणी नवीन, त्याच्यामुळे मी यांच्यावर कधी जबरदस्ती केली नाही. यांना टेबल खुर्चीवर बसायचं असायचं, मी त्यांना तिथेच बसवलं. पण आपल्या घराण्याची जुनी परंपरा आहे की सणावाराला तरी खाली मांडी घालून बसावं, भारतीय बैठक मारून जेवण करावं. अर्णव मात्र ह्या गोष्टीला नकार देतो की जावई इथे बसणार आणि आपण खाली चांगलं नाही दिसत. तर इथे मामा म्हणू लागतात की जावई बापूंना कंपनी देण्यासाठी आम्ही आहोत ना, तू तुझ्या बायकोची इच्छा पूर्ण कर बाबा. तिने किती तुझ्यासाठी छान बेत आखला आहे, पूर्ण सण तिने तुझ्यासाठी स्पेशल करून टाकला आहे. आणि मग अर्णव सगळ्यांची परवानगी घेतो आणि मग खाली जाऊन बैठक भारतीय बैठकवरती मस्त मांडी घालून आपला बसलेला असतो. इथे ईश्वरी त्याच्यासाठी छानसं ताट बनवते, वाढते, त्याच्या चौरंग पाटावर नेऊन ठेवते. तर त्याला ती म्हणते 2च मिनटं थांबा. मग रांगोळीचा डब्बा आणते, छानशी चौरंगाभोवती रांगोळीही काढते. सण असल्यासारखं वाटायला हवं ना, स्पेशल पण वाटायला हवं. खरं तर नवऱ्याला हा मान तिने वेगळा दिला आणि ह्या मानामुळे त्याचा झालेला अपमानही भरून निघाला. त्या राकेशच्या पंक्तीत बसून तिच्या नवऱ्याला जेवायला लागला नाही, हा सगळ्यात मोठा अपमान राकेशचा झालेला इथे अंजलीचे लक्षात येतो. कळत नकळतपणे ईश्वरीने नवऱ्याचा मानही ठेवला आणि राकेशचा अपमानही केलेला असतो. राकेशला ह्या गोष्टीचा फार राग आलेला असतो. तो रागारागाने अर्णवकडे पाहतो. अर्णव घालतले घालत हसू लागतो. पुढील भागात इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की रिया प्रत्येक ठिकाणी त्या राकेशला शोधत असते आणि सर्वेश नाव त्याचं, चाळीतलं घर रिकामं केले, त्याची बहीणही नाही, कुटुंबही नाही. या गोष्टीने त्याचा संताप होतो. त्याला जिथे कुठे असेल शोधून काढेल आणि एवढा सहजासहजी सोडणार नाही. दागिने घेऊन पळतोस काय, असं म्हणत ती एका गुंडाला हाफ मर्डरची सुपारी देऊ लागते की मी ह्या व्यक्तीला फोटो टाकते, तुम्ही ह्या व्यक्तीला शोधा आणि त्याचे हातपाय तोडून माझ्यासमोर आणून बसवा. तर इथे दादा त्या फोटोला पाहू लागतात. तो फोटो पाहिल्यावर, अरे हा तर राकेश,
राजेश भोसले बनून बसला आहे आणि आता हा सर्वेशही झाला आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि त्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे आता तो त्या राकेशला शोधायला निघालेला असतो. पण त्याच्या अगोदर एक काम करतो, अर्णवला ही घडलेली हकीकत त्याला सांगायची असते. मग फोन करून अर्जंट बोलावून घेतो. इथे ईश्वरी जेवण झाल्यानंतर भांडी सगळी आवरत असताना अंजली तिच्याजवळ जाते आणि म्हणू लागते की तू फारच हुशार निघाली, पाताळ यंत्री निघाली. तुझ्या नवऱ्याचा तू चांगलाच मान केलास गं. माझ्या नवऱ्याचा अपमानही तू व्यवस्थित केला. तर ती म्हणते ताई तुम्ही कशाबद्दल बोलताय आणि का? तर ती म्हणते तुला समजलं नाही. ईश्वरी म्हणते मला समजलं. आणि कुठल्या बायकोला असा नवऱ्याचा झालेला अपमान सहन होणारे मलाही नाही झाला. माझ्या नवऱ्याचा अपमान सहन होत नव्हता म्हणून मी ही युक्ती काढली. मी मुद्दामच केलं. हे सगळं ती अंजलीसमोर कबूलही करते. अंजली म्हणते तू फारच शातीर दिमाग निघाली. वाटते तेवढी भोळी नाही आहेस ना तू. मला वाटायचं तू फार भोळी भाबडी. असं म्हणत अंजली हसते आणि निघून जाते. अंजलीला ईश्वरी सांगत असते की एक दिवस तुम्हाला मी जे बोलते ना ते एक दिवस नक्की कळेल, पण आत्ता ह्या रागामध्ये तुम्हाला मी काय समजवते तेच कळत नाही. अंजली काही ऐकून घ्यायच्या मनस्थित नसल्यामुळे ती निघून जाते. आता इथे अर्णवला दादा सांगू लागतात की रिया नावाच्या बाईने राकेशला शोधण्याची सुपारी दिली. आता हीच ती अफेअरवाली मुलगी जी राकेशसोबत अफेअरमध्ये होती. हे कळल्यानंतर अर्णव ती म्हणतो की मला त्या बाईला भेटायचे. त्या बाईची माझी मीटिंग अरेंज करा आणि लवकरात लवकर आम्ही भेटलो की पुढचं बोलू. पुढची प्लॅन लक्षात आहे ना. त्या राकेशला 1 मिनिटही श्वास घेऊ नका. त्याची BP कशी हाय राहील हे पहा. तर दादा म्हणतात मी एक पार्सल घरी पाठवलं आहे, थोड्या वेळात ते पोचलंही. सतत टेन्शन त्याला देण्याचा प्रयत्न मी करतोच आहे असं दादा अर्णवला सांगतात. राकेश घराच्या बाहेर नेमका चक्कर मारायला आलेला असतो. त्याच वेळेला पार्सल घेऊन एक व्यक्ती येतो आणि त्या व्यक्तीने राजेश भोसले कुठे विचारल्यावरती मीच असं म्हटल्यानंतर तो पार्सल त्या राजेशच्या हातात देतो तो व्यक्ती आणि निघून जातो. हे पार्सल कोणी दिलं असावं ह्या हेतूने आता तो ते पार्सल खोलू लागतो. खोलून पाहतो तर काय जे त्या पार्सलमध्ये आहे ते पाहिल्यानंतर त्याला फारच भीती वाटली. अतिशय धक्कादायक अशी गोष्ट त्याच्यात होती ती म्हणजे अंत्यविधीसाठी वापरली जाणारी फुलं, चादर असं सगळं काही राख त्याच्यामध्ये होती. ते पाहून त्याचा संताप होतो. हे कोणी पाठवलं असेल असा विचार तो करत असतानाच त्याला एक कॉल येतो. दादा त्याला विचारतात मी पाठवलेलं पार्सल आवडलं ना तुला? तर तो म्हणतो हे असं का पाठवलंस तू? दादा म्हणू लागतात की तुझ्या तिरडीला काम येईल. उद्यापर्यंत जर तू मला माझे पैसे दिले नाहीस तर मी तुझी लवकरच अशीच तिरडीवरती फुलं आणून टाकेल. तिथे आता राकेश म्हणू लागतो की मी देणारच आहे, पळून नाही जाणार, थोडासा धीर तर धरा. पण इथे दादा मुद्दाम त्याला प्रेशराईज करताय, मला लवकरात लवकर पैसे हवे वगैरे वगैरे. तर राकेश इथे घाबरलेला असतो. आता अर्णव जेवण झाल्यानंतर खोलीमध्ये जातो आणि ईश्वरी तिथे आल्यानंतर तिला विचारू लागतो की तू आज जे काही वागलीस ना ते फार विचित्र होतं. असं का केलंस तू? माझ्यामध्ये आणि माझ्या ताईमध्ये भांडणं लावतीयस का तू? तर ती म्हणू लागते अरे वा किती हुशार आहात तुम्ही, भांडणं नाही लावते मी. माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मला पाहवत नव्हता म्हणून मी त्याला मान सन्मान दिला. मग आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली तर ती म्हणते तसं होणारच नाही. खरं तर ताईंना समजायला हवं की काय खरं आहे काय खोटं आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न मी केला. आणि इथे अर्णव तिच्याशी वाद घालू लागतो की तू फारच विरोधात जाती ताईच्या, ताईला त्रास होईल. पण ईश्वरी म्हणते की त्रास होऊ नाही द्यायचा म्हणून तर हे सगळं करते. तुमचा मान अपमान मला खूप महत्त्वाचा आहे आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं तुमचा अपमान म्हणून मी ही युक्ती केली. तर इथे ईश्वरी अर्णवमध्ये वाद होतो. तू फार बडबड करते. तर ईश्वरी म्हणते मी पण भडकुचनची बायको आहे, तुम्ही भडकणारच ना. इथे आता थट्टा करत असताना अर्णव तिचा हात पिरगळतो आणि म्हणतो मला पटकन सॉरी म्हणून तू माझ्याशी फार उद्धटपणे बोलली. तर ईश्वरी नाही म्हणत मी नाही बोलणार असं म्हणते. तर तो तिचा हात आणखी जास्त पिरगळतो. जोरात सॉरी म्हण, जशी लाऊड आवाजात बोलते ना तसं सॉरी पण लाऊड आवाजात बोल. मग ती जोरात सॉरी असं म्हणते आणि मग अर्णव तिचा हात सोडतो आणि टेक केअर असं म्हणून निघून जातो. इथे ईश्वरी म्हणू लागते की ह्या भडकुचनचा ना मूडचा काही अंदाजच येत नाही, कधी भडकतील आणि कधी चांगले वागतील काही सांगता येत नाही. असं म्हटल्यानंतर ती निघून जाते तिची आवरावरी करण्यासाठी. आता आपल्याला हे पाहायला मिळेल की रियाला भेटण्यासाठी आलेला असतो अर्णव आणि अर्णव तिला भेटल्यानंतर तिला विचारू लागतो की तुझं आणि त्या राकेशचं काय संबंध? तर ती म्हणते राकेश मी सर्वेशला शोधण्यासाठी इथे दादांना सांगितले. राकेश माहीत नाही कोण आहे. तर इथे अर्णव दाखवू लागतो त्याचा फोटो. अर्णवकडचा फोटो पाहिल्यानंतर ती म्हणते हा तर सर्वेश आहे.
इथे ती बोलत असतानाच अर्णव म्हणतो, हा ना राकेश आहे, माझ्या बहिणीचा नवरा राजेश भोसले पण आहे आणि तुला भेटलेला सर्वेश पण हाच आहे. म्हणजे हा काय प्रकार आहे. रिया खोदून आता विचारू लागते. तर रियाला इथे तो सांगू लागतो की हा माणूस ना फ्रॉड आहे, कितीतरी बायकांना त्याने फसवलेला आहे, माझ्या ताईलाही फसवलं आहे, तुलाही फसवलं आहे, याच्या अगोदर पण कितीतरी मुलींना त्याने फसवलं असेल, दागदागिने घेऊन पळून गेलेला असेल. तर रिया सांगू लागते की मी माझ्या लग्नाच्या साठी मी काही दागिने घेतले होते ना, ते दागिने हा सर्वेश घेऊन पळाला आहे. तरी त्या अर्णव म्हणू लागतो, तू मला मदत केली तर मी पण तुला मदत करेल आणि तुझे जेवढे दागिने त्याने नेलेले आहे ना, ते सगळे मी तुला मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. उद्या 4 वाजेला मी तुला ज्या ठिकाणी बोलवेल त्या ठिकाणी ये आणि हे जे काही सत्य आता तुम्हाला सांगितलं आहे ते सगळ्यांसमोर बोलशील तर मी तुझे दागिनेही तुला परत मिळवून देईल आणि त्या राकेश म्हणजे जो तुझा सर्वेश आहे त्यालाही आपण सगळेजण मिळून छान धडा शिकवूया, त्याला जेलमध्ये टाकूया. ही युक्ती रियाला फारच आवडली. आता रिया या सगळ्या प्रकरणामध्ये अर्णवला मदत करायचं असं ठरवते. अर्णव जसं सांगेल तसं करायचं ठरवते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की राकेशला टेन्शन आलेलं असतं पैशांचं. त्याने आता दागिने काढले, जे रियाचे चोरून आणलेले होते ते दागिने विकून पैसे दादाला द्यायचा असा त्याचा विचार होता. तर तो दागिने विकायला घराच्या बाहेर निघणारच तितक्यातच समोरून त्याला अंजली येताना दिसते. अंजलीला पाहिल्या त्याने लगेच ती रुमालात गुंडाळलेली दागिने हात मागे सरकवला. तर अंजली विचारू लागते की मला पाहून तुम्ही काय लपवलं, रुमालामध्ये काय आहे. तर तो म्हणतो काही नाही, तुझ्या कामाचं काही नाही. तर ती म्हणू लागते मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आहे, दाखवा. तो दाखवत नसतो तर ती जबरदस्ती त्याचा हात खेचू लागते आणि हातातनं तो रुमाल बाहेर काढते. त्याच्यात ती खोलून पाहते तर तिला दागिने दिसतात. हा काय प्रकार म्हणून ती जाब विचारते. तर तो म्हणतो किती छान, वकिलाची बायको शोभतीस तू, प्रश्नही पडताय आणि पुरावे तुझ्या हातामध्ये पण आहे. अगं तुझ्यासाठी मी दागिने खरेदी केले, ते तुला दाखवायचे नव्हते, सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी लपवत होतो. तर तू लगेचच ते दागिने पाहिले आणि माझ्या हातातनं खेचून पण घेतले आणि हे दागिने किती सुंदर आहे असं इथे अंजली म्हणू लागते. आणि त्या दागिन्यांना मग ती गळ्याभोवती ठेवून पाहते. तर राकेश तिला म्हणू लागतो की अगं नुसते लावून काय पाहते, घालून पहा. तर स्वतःच्या हाताने इथे राकेश तिला ते सगळे दागिने घालून दाखवू लागतो. किती सुंदर दिसते ना मी, असा अंजली बोलते. आणि हे पाहायला मिळेल की ती ते दागिने घालून इतकी खुश होते की आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी इतकं सुंदर असं गिफ्ट आणले. खरंच चॉईसची तर काय बातच वेगळी यांच्या, असं म्हणत असते. तर इथे राकेशचा संताप होत असतो. ह्या बिंडोक बायकोमुळे सगळा प्लॅन चौपट झाला आहे. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार की इथे आजीला घरच्यांना सगळ्यांना अर्णवने बोलवलेलं असतं. आता आजी विचारू लागते की तू सगळ्यांना इथे का बोलवलं, अंजलीला तर बोलवलंच नाही. तर तो सांगू लागतो की मला राजेश जिजूंबद्दल तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. त्याच्यासाठी मी ही मीटिंग ठेवली आणि घरात कोणीही ताईला आणि जिजूंना याविषयी काही सांगायचं नाही. खरं तर वल्लवीच्या लक्षात आलं आहे की ह्या डॅम्बिस माणसाने काहीतरी केलं आहे आणि आता तो पकडला जाणार. तो पकडला गेला तर आपल्याला 50% याचंही भेटेल, नाहीतर हा ते 50% घेऊन जाऊ. आजीला ईश्वरी आणि अर्णव सांगतात की खरा चेहरा जो राजेश जिजूंचा आहे, जो आम्हाला माहिती आहे, तो लवकरच तुम्हाला उद्या 4 वाजेला सगळ्यांना समजणार आहे. खरं तर इथे अंजली आणि राकेश आईस्क्रीम खायला गेलेले असतात. राकेश चिडवत असतो, जर तुला मी लवकर घरी गेलो नाही ना घेऊन तर तुझा भाऊ तुला शोधायला लगेच निघेल आणि तू जर लवकर घरी पोचली नाही तर तुझा भाऊ म्हणेल की मी तुझं काहीतरी केलंच. तर इथे अंजली म्हणू लागते की तसं काही होणार नाही. पहिल्या माझ्या भावाच्या स्वभावात आणि आत्ताच्या स्वभावात फार फरक पडला आहे, नाहीतर तो पहिले असा नव्हता. मला जर माहिती असतं ती पाताळयंत्री षडयंत्री मुलगी त्याच्या आयुष्यात घुसल्यानंतर आमच्या दोघांचं नातं जे आहे ते विस्कटून टाकेल, तर मी कधीच त्या दोघांचं लग्न होऊ दिलं नसतं, असं ईश्वरी विषयी बोलताना अंजली म्हणते. आणि पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की हे दोघंजणं बोलत असताना तिथे दादा येतात. दादा म्हणजे तोच व्यक्ती ज्याच्याकडनं रगड असे पैसे राकेशने घेतलेले आहे. आणि घरी आता ईश्वरी आणि अर्णव सगळी हकीकत घरच्यांना सांगू लागतात की राकेश आणि राजेश हे काय प्रकरण आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता मला मदत करायची. सगळेजण आता त्या दोघांच्या विरोधात मदत करणार. आणि इकडे मात्र अंजली आईस्क्रीम खात असताना दादा तिथे येतात. दादांना आलेलं पाहून राकेशच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. चला तर मग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण पुढील जे प्रोमो आहे ते पाहूया, किती इंटरेस्टिंग असणार.
तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.